हाय व्ह्यूअर्स, आज आपण बनवणार आहोत बोंबीलची चटणी। त्यासाठी बोंबील कसे साफ करायचे मी तुम्हाला दाखवते। असे पातळ बोंबील घ्यायचे आहेत, जाड बोंबील घेऊ नका, त्याने खूप वशाट वास येतो बोंबलाचा। तर असे पातळ पातळ असे बोंबील घ्यायचे, हे जास्त टेस्टी असतात। आता आपण हा जो भाग दिसतोय तुम्हाला पोटाचा, तो कापून काढायचा आहे कात्रीने असा, आणि शेपूट, बस एवढंच आपल्याला करायचं आहे। फक्त हे तोंड आणि शेपूट कापायचे आहे। हे तुम्ही जर काढायचं असेल तर काढू शकता, नाही काढलं तरी चालेल, कारण चटणीमध्ये ते वाटलं जातं। अशा प्रकारे आपण हे करून ह्याचे हातानेच तुकडे करायचे आहेत। हे पहा, हे कडक आहे, उन्हाळा हे कडक आहेत बोंबील, त्यामुळे हाताने तुकडे होतात। पावसाळ्यात होत नाहीत, त्यावेळेस सुरीने कापायचे आहेत। हे पहा, असे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि वाटीत ठेवायचे आहेत। हे पहा, चटणीसाठी आपले बोंबील साफ झालेले आहेत। हे जे मी बोंबील घेतले आहेत ना, हे छटाक बोंबील आहेत, 50 ग्राम। तर आता आपण हे भाजून घ्यायचे आहेत कोरडेच, ह्याच्यात तेल वगैरे काही टाकायचं नाही। चटणीसाठी बोंबील थोडेसे भाजून घ्यावे लागतात। तर आता आपण हे बोंबील भाजून घेऊया। पाहिजे ती कढईमध्ये मी बोंबील टाकते आणि आपण हे छान असे लालसर रंगावरती भाजायचे आहे, कोरडेच भाजायचे आहे, त्याच्यात काही टाकायचं नाही। जे आपण ह्याची चटणी वाटू त्यानंतर आपण हे तेलामध्ये परतणार आहे। भाजल्यामुळे छान होतात बोंबील आणि चवही छान लागते आणि शक्यतो चटणी मग बाधत नाही। हे पहा, आता आपले बोंबील छान असे भाजायला लागले आहेत, हलके हलके असे ते ब्राऊन दिसायला लागले। जास्त करपू नका, नाही तर खूप खराब चव लागेल बोंबलाची। आणि बघा, चटचट आवाज येतोय बोंबलांचा, तुम्ही ऐकू शकता। छान असं लाईट ब्राऊन कलर आलेला आहे आणि आवाजही येतोय बोंबलांचा। हे बघ, बोंबील कसे चटचटता येते, हलतात ते। हे चटचटले बोंबील छान असे की मग आपण काढून घ्यायचे आहे। गॅस बंद करायचा आहे। हे पहा, इथे मी बोंबील काढून घेतलेले आहेत। तर हे बोंबीलची चटणी आपण लाल चटणी करणार आहे, त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या, 50 ग्राम बोंबील भाजून घेतलेले। आता आपण ह्याच्यात ॲड करणार आहे वाटतानी, हा आहे माझ्याकडे कांदा लसूण मसाला, हा आपण वापरणार आहे। जर तुमच्याकडे नसेल, तुम्ही मिरची पावडर वापरणार असेल तर कमी प्रमाणात वापरा, कारण कांदा मसाला जास्त तिखट नसतो। पण जर मिरची पावडर वापरणार असेल तर 1च चमचा टाका। आता मी तुम्हाला दाखवते आपण काय काय साहित्य घेणार आहे वाटणाला। हे पहा, सगळ्यात आधी बोंबील टाकायचे आहे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये। बोंबील पण टाकलेले आहे। आता लसूण टाकायचा, त्याबरोबर तुम्हाला किती तिखट चटणी हवी त्याप्रमाणे कांदा मसाला टाकायचा आहे। मी इथे 5 चमचे घेतलेला आहे, कारण हा जास्त तिखट नाही आहे कांदा मसाला। अर्धा चमचा हळद, आणि आपण हे फिरवून घेणार आहे मिक्सरला। ही चटणी थोडीशी ओलसर असते, थोडंसं पाणी टाकणार आहे आपण ह्याच्यामध्ये। पहिले कोरडी वाटून घ्यायची आहे। आता आपलं छान अशी चटणी वाटून झालेली आहे। तुम्हाला जर अशी कोरडी आवडत असेल तर तुम्ही डायरेक्ट तेलामध्ये अशी फ्राय करू शकता, पण मी थोडंसं पाणी टाकून ही ओलसर अशी करणार आहे, म्हणजे चपातीबरोबर खाताना जास्त कोरडी लागत नाही। जास्त बारीक वाटायची नाही आहे पेस्ट बोंबलाची, थोडीशी अशी जाडसरच ठेवायची आहे। आता आपण ही काढून फ्राय करून घेऊया। हे पहा, आता बोंबलाच्या चटणीसाठी आपण इथे कढई तापत ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे 1.5 चमचा तेल। चमचा तेल टाकल्यानंतर डायरेक्ट आपण ही चटणी आता ह्याच्यामध्ये फ्राय करायला घेणार आहे। आता गॅस एकदम लो ठेवायचा आहे।
पहा आता ही आपली कोरडी चटणी तयार झालेली आहे। तुम्ही अशीच ही काचेच्या बॉटलमध्ये किंवा स्टीलच्या डब्यात ठेवू शकता। ही 8 ते 15 दिवस एकदम छान राहते, अजिबात हिला काही होत नाही। आणि तुम्ही बाहेर गावी जात असाल तर घेऊन पण जाऊ शकता। ही अशी चटणी आहे कोरडी, पण मी ह्याच्यात थोडं पाणी टाकणार आहे कारण आम्ही ओलसर थोडीशी चटणी खातो। ओलसर चटणी केली ना तर ही जास्त टाइम तर टिकत नाही, पण हे आता आपण ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकूया। बोंबील खारटच असतात त्यामुळं मीठ कमीच टाकायचं आहे, कारण बोंबीलमध्ये ऑलरेडी मीठ असतं, खारवलेलेच असतं। तर आपण ही थोडीशी शिजवून घेणार आहे, मग आपली ओली चटणी तयार होईल। मी ह्याच्यात पाणी टाकले कारण मग ही चपाती भाकरीसोबत खाताना कोरडी लागत नाही घशाला। आता आपण ही शिजवून घेऊया 1-5 मिनिट। ही चटणी आपण 5 मिनिटं लो फ्लेमवरती शिजवणार आहे पाणी टाकून, म्हणजे ही थोडीशी ओलसर पण होईल, शिजते पण छान। ही चटणी तुम्ही 1 आठवड्यापर्यंत फ्रीजमध्ये आरामशीर स्टोर करू शकता। फ्रीजमध्ये राहते ही बऱ्यापैकी। आणि ती मी तुम्हाला आधी दाखवलेलं बिना पाणी टाकता, तर बिना पाणी टाकता फक्त थोडंसं मीठ टाकून तुम्ही ही स्टोर करू शकता। 8 ते 15 दिवस राहते ही बिना फ्रीजची कोरडी चटणी। पण जर तुम्ही ही अशी माझ्यासारखं पाणी टाकलं तर मग फ्रीजमध्ये ठेवायला लागेल तुम्हाला ही चटणी। तशी चटणी जास्त दिवस राहत नाही कारण सगळे खाऊन टाकतात, खूप टेस्टी असते। आता आपण ह्याचं पाणी थोडंसं आटवून घेऊया। हे पहा आता आपली बोंबलाची चटणी तयार आहे। आता आपण गॅसची फ्लेम ऑफ करूया। ही चटणी तुम्ही फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता। आता ही मी तुम्हाला सर्व करून दाखवते। आपली चटणी रेडी आहे। हे पहा व्ह्यूअर्स, आपली बोंबलाची चटणी तयार आहे। बघू शकता तुम्ही किती टेस्टी दिसत आहे। मी तुम्हाला दाखवते। ही ना ओलसर असते थोडी, तर कोरडी होत नाही चपाती भाकरीवर खाताना। तुम्ही ही भातावर पण एन्जॉय करू शकता। ही खूप छान लागते, नक्की बनवून पहा। बघू शकता तुम्ही जवळून किती छान दिसत आहे, टेस्टी यम्मी। जर तुम्हाला माझी ही बोंबलाच्या चटणीची रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। तुमचे काही सजेशन प्रश्न असतील तर तेही विचारा। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।